धन्यवाद. लेट्स स्टार्ट. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. क्वार्टर फायनलचा दुसरा सामना आयकॉन 11 विक्रोळी विरुद्ध रॉयल फ्रेंड्स विक्रोळी. विक्रोळीचे दोन्ही संघ मैदानात लढताना कोण जाणार सेमीफायनल सामन्यात. पहिला चेंडू या स्टँड पासून बराचसा लांब राहतोय. पंचांनी हातवर केला तर वाईड बॉल येतोय. सलामीर मैदानात आपण पाहतोय तुषार मुंडलिक आणि सिद्धेश. हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. धावसंख्येला सुरुवात झाली आहे. 2 धावा आलेत स्कोर कार्डवर. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर पाहतोय जयेश. याने देखील आज आकर्षित केलंय. सुरेख फटका होता त्या ठिकाणी. तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं. क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. काही स्पर्धा संपूर्ण एंट्रम बॉक्स क्रीडा रसिकांचं लक्ष वेधून घेते. ते आपण पाहतोय मैदानात. रोख रुपये 1 लाख पारितोषिक असलेली स्पर्धा सी सर्कल मध्ये लीग पद्धतीत खेळण्यात येईल. महाराष्ट्रातील पहिली स्पर्धा आपण कांजूरमार्ग क्रीडा पाहतोय. आणि या ठिकाणी काय झालंय मिसफिल्ड झाली आहे. 4 धावा आलेत. तुषार मंडलिक यांच्या बॅटमधनं पहिला चौकार आलाय. याने देखील आजचा दिवस नक्कीच गाजवलाय. कांजूरमार्ग गाजवलाय. विक्रोळीचं नाव देखील मोठं करताना पाहायला मिळालंय. तुषार मंडलिक दर्जेदार खेळी त्याच्या बॅटमधून दिवसभर आपण पाहतोय. आणि आता क्वार्टर फायनल मध्ये 2 विक्रोळीचे संघ आमने सामने. पुन्हा एकदा या ठिकाणी जागा मिळाली होती. प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. फटका 1 धाव येते. चार चेंडूंचा खेळ झालाय. पहिलं षटक मैदानात जयेश गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळायचा प्रयत्न होता. बॅटशी काही संपर्क झाला नाही. लेग बाय स्वरूपात 1 धाव आली आहे. शेवटचा चेंडू स्कोर कार्डवर धावा लागले त्या 9. हवा तो स्टार्ट नक्कीच मिळाला या ठिकाणी रॉयल फ्रेंड्स विक्रोळी संघाला. आयकॉन 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. या ठिकाणी चेक केलं जात आहे. शेवटचा चेंडू आहे. फलंदाज चान्स घेईल की नाही हेच पाहण्यासाठी या ठिकाणी चेक केलाय. पुन्हा सुरेख असा तेज तरार चेंडू निघून गेलाय. निर्धाव चेंडू येतोय. पहिलं षटक समाप्त होत आहे. पहिलं षटक समाप्त झालंय. स्कोर कार्डवर धावा लागले त्या 9. क्वार्टर फायनलचा आजच्या दिवसातील दुसरा सामना. सेमीफायनल सामन्यामध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आई स्वराज गावदेवी कल्याण. विक्रोळीचे दोन्ही संघ आपण पाहतोय. एक संघ कन्नमवर नगर तर दुसरा संघ टागोर नगर. कोण जाईल सेमीफायनल सामन्यात. नवीन गोलंदाजी मार्कवर सनी. राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल. नऊ धावा स्कोर कार्डवर लागले. दुसरं षटक. पुन्हा एकदा स्टेप आउट समोरच्या चेंडू खेळलाय. सुरेख फेकी केली होती. डायरेक्ट हिट झाली असते नक्कीच माघारी परतले असते. तसं होत नाहीये. 1 धाव मिळते. धावसंख्या वाढली आहे. 10 झाली आहे. 2 सलामीर मैदानात नक्कीच एक घनघाती फलंदाज आहेत. जरी अंडरम बॉक्स आपण म्हणत असलो तरी आता याचं देखील स्वरूप बदललंय. थोडं क्रिकेट फास्ट झालंय. रनचे जो ग्राफ असतो तो यात आपल्याला जास्त पाहायला मिळतो. बॉक्समध्ये देखील 4 षटकांमध्ये 50-50 धावा आपण स्कोर कार्डवर पाहिलेत.
पुन्हा स्टेप आउटून कव्हरच्या दिशेने मारला फटका, फेकी केली आहे, रन कंप्लीट होतोय. तुषार यांना नक्कीच अजून एक रन मिळतोय. सुरेख दर्जेदार खेळी अजून तर चालू आहे. हवी ती धावसंख्या म्हणजे सकारात्मक धावसंख्या म्हणता येईल. दुसरं षटक आहे. 11 धाव स्कोर कार्डवर लागलेत. या दोस्ती चषक 2024 पर्व तिसरे मध्ये क्वार्टर फायनलचा दुसरा सामना मैदानात रंगतोय. पुन्हा शुभम स्टेट सुपर पॉवरफुल शॉट, गॅप मध्ये फटका खेळलाय, स्टेप आउट आले, प्रॉपर टायमिंग. या मैदानात गॅप मध्ये चेंडू गेला की नक्कीच चौकार, त्याला पर्याय नाहीये. आउटफील्ड ज्या प्रकारे पाहत आहे, फास्ट आहे आउटफील्ड. या ठिकाणी नक्कीच वाईड बॉल आलाय आणि त्यावर एक बोनस रन देखील मिळतोय. अशा प्रकारचे चुका नक्कीच थांबाव्या लागतील, कारण येणारे 1-2 ही रन खूप महागात पडतात. या अगोदरचा सामना पाहिला आपण, शेवटच्या षटकामध्ये 7 धावा करायच्या होत्या आणि त्या डिफेंड केल्या आई स्वराज गावदेवी संघाने. त्यामुळे 1-1 धाव वाचवणं खूप गरजेचं आहे. सतरा धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. 3 चेंडू झालेत. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. रन चालू ठेवत आहेत, कारण पार्टनरशिप तर बिल्ड झाली आणि हवी असलेली जी धावसंख्या, जो टार्गेट त्यांनी सेट केलाय तो या ठिकाणी ते पूर्ण करताना आपल्याला दिसत आहे. त्याची वाटचाल देखील झाली आहे. तुषार मुंडलिक आणि सिद्धेश दोन्ही सलामीवर मैदानात आहेत. सूर्य कसा फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, तो अचूक फेकी, वाह क्या बात है, लाजवाब. रवींद्र जडेजा काय फेकी गेले, चेंडू अडवला आणि अचूक फेकी, ते पण सिंगल स्टंपवर डायरेक्ट हिट. आणि पहिला झटका सिद्धेशच्या स्वरूपात या ठिकाणी बसलाय रॉयल फ्रेंड्स संघाला. न्यू बॅटर मैदानात मंगेश. पाच चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या लागली स्कोर कार्डवर 18. धावसंख्या तर नक्कीच झाली आहे, पण एक आता पार्टनरशिप बिल्ड करणं आणि तो धावसंख्येचा जो ग्राफ आहे तो अजून वाढवणं गरजेचं आहे रॉयल फ्रेंड्स विक्रोळी संघाला. आणि त्याच प्रयत्नात आपण फलंदाज पाहतोय. पुन्हा त्या स्टेप आउट आले, गॅप मध्ये चेंडू खेळलाय, नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल. तुषार काहीसे नाराज दिसत आहेत, कारण या चेंडूवर 2 धावा होऊ शकल्या असत्या, पण त्यांना थांबवलंय मंगेश यांनी. आणि या एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या झाली 19. 2 षटकांचा खेळ झालाय. साई गणेश मित्र मंडळ आयोजित स्वर्गीय प्रशांत पवार आणि स्वर्गीय सनीप मोरे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रातील पहिली लीग सी बाउंड्री अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा दोस्ती चषक 2024 पर्व तिसरे मध्ये सर्व क्रीडा रसिकांचे हार्दिक असे स्वागत. क्वार्टर फायनलचा सामना मैदानात आपण पाहतोय. तर नवीन गोलंदाज आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. संजय. तुषार मंडलिक. जोपर्यंत मैदानात आहेत तोपर्यंत धावसंख्येचा ग्राफ नक्कीच आपल्याला वाढताना दिसेल. ज्या सरासरीने धावसंख्या चालू आहे, सकारात्मक सरासरी म्हणू शकतो. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. जयेश. एक धाव कंप्लीट केली जाते. दोन्ही विक्रोळीचे संघ मैदानात आपण लढताना पाहतोय. रॉयल फ्रेंड्स विरुद्ध आयकॉन 11.
कन्नमवार नगर का टागोर नगर, कोण जाणार सेमीफायनल सामन्यात? विक्रोळीतून बरेच आपण आता यंग टॅलेंट देखील वर येताना पाहतोय, त्याचंच उदाहरण मैदानात आपल्याला दिसतंय. या स्पर्धेत एकूण 3 विक्रोळीचे संघ खेळले आणि हे 2 संघ आपल्याला सुरेख फटका गॅपमध्ये फटका खेळलाय. चेंडू काहीसा लॉफ्टेड थोडा वेळ हवेत होता, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हते आणि चेंडू निघून गेला सीमापार. हा आलाय चौकार. मंगेश यांनी पहिलाच बॉल फेस केला होता, त्यावर 4 या पुन्हा एकदा सुरेख असा फटका, पुन्हा एकदा आलाय चौकार. सुरेख रिव्हर्सिव्हचा फटका. थोडे एफर्ट्स तर दिसत आहेत, पण त्यांचं यश देखील त्यांना मिळतंय. 2 लगातार चौकार आलेत मंगेश यांच्या बॅट मधनं. धावसंख्या झपाट्याने वाढली झाली 28. ऑन ड्राय आपल्याला पाहायला मिळाला. एक मिनिट जर मॅच थांबवायचे बाबू सर, ते हे नीट करा ना. चला लेट्स स्टार्ट. रेलिंग्सवर कोणी हात ठेवू नका कृपया करून. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. एक धाव येते. स्कोर कार्डवर नक्कीच धावा वाढल्या आहेत. 30. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. रॉयल फ्रेंड्स विक्रोळी संघ फलंदाजी करत असताना पुन्हा सुरेखाचा फटका. सुरेख स्क्वेअर ड्राईव्ह आपल्या या ठिकाणी पाहिला, पण तिकडे क्षेत्ररक्षक होते. चेंडू अडवला जातोय आणि 1 धाव मिळते. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली आहे 31. नक्कीच काहीशी धावसंख्या जास्त आहे. आतापर्यंत या स्पर्धेत आपण 45-46 धावा देखील होताना पाहिलेत. त्यामुळे आउटफील्ड फास्ट आहे, विकेट देखील फास्ट आहे. त्यामुळे चेंडू बॅटवर जर आला आणि प्रॉपर टायमिंग झालं, गॅपमध्ये गेला तर 4, त्याला नाही पर्याय काही. नवीन गोलंदाजी मार्कवर सिद्धेश. राईट आर्म राऊंड विकेट. तुषार मंडलिक संपूर्ण फलंदाजीची जबाबदारी घेऊन अजून देखील मैदानात. नक्कीच वाईड बॉल. शेवटचा षटक आहे क्वार्टर फायनलचा दुसरा सामना. पुन्हा स्टेप आडून समोर जायचे चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षण सुरेख होत आहे. 3 धावा नक्कीच अडवल्या आहेत. धावसंख्या झाली स्कोर कार्डवर 33. एक फलंदाज केवळ माघारी परतलाय सिद्धेश. त्यानंतर एक मोठी पार्टनरशिप नक्कीच बिल्ड केली आहे तुषार मंडलिक आणि मंगेश यांनी. पुन्हा एकदा इरिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न होता, पण त्याला प्रत्युत्तर यॉर्कर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लेग बायच्या स्वरूपात आलेली ही 1 धाव. पुन्हा सुरेख असा फटका. नो मॅन्स लँड मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धावा आलेत. दर्जेदार अफलातून लाजवाब खेळी आपल्या संघासाठी करतोय. सकाळपासून
त्याने आपलं नाव या मैदानात नक्कीच गाजवलंय, तोच तुषार मंडलिक. अडतीस धावा स्कोर कार्डवर लागलेत. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ आहे. जास्तीत जास्त किती धावा येतील पुन्हा एकदा या ठिकाणी नक्कीच पंचांचा इशारा येतोय, नॉट आउट. नक्कीच जेव्हा सरळ बॅटने जर रन येत असतील तर आपण एक्स्ट्रा एफर्ट्स न करता जे रन आपल्याला येत आहेत तेच चालू ठेवणं योग्य असतं. तेच आपल्याला मैदानात दिसलं. निर्धाव चेंडू आलाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. सुंदर खेळी मैदानात साकारताना तुषार मंडलिक पुन्हा एकदा स्टेप आउट आलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत सलीम आले तिकडे. पुन्हा एकदा 1 धाव मिळते. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू मंगेश. नक्कीच या ठिकाणी विचार केलेला स्टेप आउट होऊन फुलटॉस चेंडू मध्ये रूपांतर करण्याचा पण या ठिकाणी फटका एक्झिक्यूट झाला नाही आणि बाद झाले ते मंगेश. फर्स्ट इनिंगचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 39 जिंकण्यासाठी 40 धावांचं लक्ष असेल आयकॉन 11 विक्रोळी संघाला.
सर्व क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत. यूट्यूबवर देखील जे प्रेक्षक लाईव्ह बघत असतील त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. साई गणेश मित्र मंडळ आयोजित महाराष्ट्रातील पहिली लीग सी बाउंड्री अंडरम बॉक्स क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय प्रशांतजी पवार आणि स्वर्गीय सनीप मोरे यांच्या स्मरणार्थ दोस्ती चषक 2024 पर्व तिसरे मध्ये क्वार्टर फायनलचा सामना मैदानात आपण पाहतोय. आजच्या दिवसातील दुसरा क्वार्टर फायनलचा सामना, याच्यानंतर सेमीफायनलचा सामना देखील आजच आपण खेळवणार आहोत. रोख रुपये 1 लाख पारितोषिक असलेली ही स्पर्धा कांजूरमार्ग क्रीडा नगरीत असताना आपण पाहतोय. रोमांच वाढतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय संगम. 2 सलामवीर सनी. स्ट्राइक एंड नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय साहिल सावंत. संपूर्ण दिवसभर आपली योग्य रीतीने कामगिरी पार पाडली आहे आणि अजून देखील थोडीशी मेहनत जास्त करायची आहे. सेमीफायनल सामन्यात कोण प्रवेश करेल येणारे 4 षटक आपल्याला सांगतील. सन्माननीय लक्ष्मण शिंदेजी, आपण व्यासपीठावर यायचंय. आपल्याला विनंती असेल लक्ष्मण शिंदेजी, आपण व्यासपीठावर यायचंय. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू वाईड बॉल येतोय. 40 धावांचं लक्ष आहे आयकॉन 11 विक्रोळी संघाला. दोन्ही विक्रोळीचे संघ मैदानात ही फाईट आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू पडला आणि काहीसा बाहेरच्या दिशेने वळलाय. बॅटची गाडा घेऊन चेंडू निघून गेलाय. 1 धाव मिळते सनी यांना. साहिल सावंत मागील मॅच मध्ये दर्जेदार अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मॅचचा हिरो देखील ठरलाय तोच फलंदाज मैदानात आता साहिल सावंत. याच्याकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे, कौशल्य आहे. पुन्हा एकदा रिव्हर्सिव्हचा हा फटका आणि या ठिकाणी डायरेक्ट तीर होते आणि ओव्हर थ्रो. नक्कीच पंच निर्णय सांगतील. महत्वाचा निर्णय असेल हा. तर नक्कीच या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आला आहे. दोन्ही संघांना एक रिव्ह्यू आहेत. तर तोच पहिला रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलाय. जर का विकेट नसेल तर नक्कीच ओव्हर थ्रो मध्ये 4 धावा मिळतील, म्हणजे एकूण 5 धावा मिळतील. हे 5 धावा खूप महत्वाच्या आहेत, कारण 40 धावांचं जरा लक्ष थोडंसं मोठं आहे आणि अशा प्रकारच्या जर धावा येत असतील तर ते खूप सकारात्मक असेल. आयकॉन 11 विक्रोळी संघासाठी 40 धावा त्यांना बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी. थोड्याच वेळात पंचांचा या ठिकाणी निर्णय येईल.
नक्कीच या ठिकाणी आपण रिव्ह्यू पाहिला आणि या ठिकाणी अचूक फेकी आणि पहिला गडी बाद होतोय. साहिल सावंत दर्जेदार फेकी केली, डायरेक्ट हिट. साहिल सावंत या ठिकाणी धाव बाद होत आहेत. पहिला झटका मिळतोय आयकॉन 11 विक्रोळी संघाला. क्वार्टर फायनलचा दुसरा सामना मैदानात आपण पाहतोय. दोन्ही विक्रोळीचे संघ आमने सामने आहेत. आयकॉन 11 आणि रॉयल फ्रेंड्स. 40 धावांचं लक्ष आहे आयकॉन 11 संघाला जिंकण्यासाठी. सुरेख क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर अचूक फेकी आणि धावबाद साहिल सावंत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संगम. बॅटर मैदानात लकी. साई गणेश मित्रमंडळ आयोजित दोस्ती चषक 2024 पर्व तिसरे क्वार्टर फायनलचा दुसरा सामना. गोलंदाजी मार्कवर संगम. 30 तरार चेंडू होता पण दिशाहीन चेंडू होता. पंचांचा इशारा येतोय, वाईड बॉल येतोय. आतापर्यंत केवळ 2 चेंडूंचा खेळ झालाय. 3 धावा स्कोर कार्डवर लागले आहेत. एक गडी माघारी परतलाय. सामना अजून दोन्ही बाजूने आहे. येणारे 2-3 षटक सामन्याचं काय चित्र असेल हे नक्की सांगतील, पण सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल हे नक्कीच. रंगत वाढत चालली आहे, प्रेक्षकांची गर्दी देखील वाढत चालली आहे. सर्व खेळाडूंना विनंती असेल की 20 मिनिटांमध्ये सामना आपल्याला संपवायचा आहे याची खबरदारी घ्या, अन्यथा आपल्याला 2 रनांनी पॅनलाइज केलं जाईल. पुन्हा एकदा या स्टँड पासून लांब टाकलेला चेंडू इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता. थोडा थांबून खेळलेला फटका होता. जागा बनवली होती पण बॅटशी संपर्क हवा तसा झाला नाहीये आणि बॅटची कडा घेऊन एक धाव येते. बॅटर पण मैदानात पाहतोय लकी. आज आपल्या संघासाठी लकी ठरतोय का? दर्जेदार आयोजन नियोजन साई गणेश मित्रमंडळ दोस्ती चषक 2024 पर्व तिसरे. पॉवरफुल फटका प्रॉपर एक्झिक्यूट केला होता. टायमिंग देखील प्रॉपर होतं. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी एक धाव आली आहे. स्कोर कार्डवर धावसंख्या लागली आहे 5 धावा. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 5 धावा स्कोर कार्डवर लागले आहेत. क्वार्टर फायनलचा सामना जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता आयकॉन 11 विक्रोळी संघाला. नक्कीच या ठिकाणी चेक केलं जात आहे. अजूनही एकही मोठा फटका आला नाहीये. संथ गतीने स्कोर कार्ड चाललंय पुढे. पुन्हा एकदा सुरेखाचा फटका, बॉटम एंडचा सुरेख वापर, अचूक फेकी तर पाहायला मिळाली आहे. आणि नक्कीच पंच पुन्हा एकदा हातवर करतायत आणि माघारी पाठवलाय. तर या ठिकाणी पुन्हा एकदा रिव्ह्यू घेण्यात आलाय आयकॉन 11 विक्रोळी संघाने.
अजून एक गडी धाव बाद होतोय. आतापर्यंत दोन मोठे हादरे नक्कीच लागलेत. साहिल आणि सनी दोन सलामीवर माघारी परतलेत. नवीन फलंदाज मैदानात आपण पाहतोय सलीम. शेवटचा चेंडू घेऊन संगम या ठिकाणी सुरेख रिव्हर्स शॉटचा फटका. खोलवर टप्प्याचा चेंडू होता त्यामुळे रिव्हर्स स्वीप खेळायला थोडासा फायदा झाला. डायरेक्ट चेंडू बॅटवर आला आणि या ठिकाणी आले 4 धावा. नक्कीच जी संत गतीने चाललेली धावसंख्या होती तिला एक थोडासा वेग मिळाला आणि या 4 चौकाराच्या साह्याने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. 9 जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता आहे आयकॉन 11 विक्रोळी संघाला. दोन्ही विक्रोळीचे संघ मैदानात आपण लढताना पाहतोय. क्वार्टर फायनलचा सामना आहे दोस्ती चषक 2024 कांजूरमार्ग क्रीडानगरीत. हा जल्लोष आपण या ठिकाणी पाहतोय. संपूर्ण अंडरम बॉक्स क्रिकेटचं लक्ष देखील कांजूरमार्ग मध्ये असणार आहे कारण आज आणि उद्या 1 लाख पारितोषिक असलेली ही स्पर्धा मैदानात आपण पाहतोय. SSS लाईव्हच्या साह्याने जगभरात ही स्पर्धा टेलिकास्ट होते. नवीन बॉलर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय बंटी. सामन्याचं समीकरण आहे 18 चेंडू आणि 31 धावा. नक्कीच या ठिकाणी पंच वळतायत कॉमेंट्रीच्या बॉक्सच्या दिशेने. वाईड बॉल आलाय. एक धाव खूप महत्वाची आहे. 18 बॉल 30 धावा जिंकण्यासाठी आयकॉन 11 विक्रोळी संघाला. पुन्हा एकदा फुटवर्क आपल्याला पाहायला मिळालं पण बॅटशी काही संपर्क हवा तसा झाला नाहीये. तोपर्यंत 1 धाव मिळते. मिडल ऑर्डरचे फलंदाज आपण आता मैदानात पाहतोय. सलीम असतील आणि लकी. एक जबाबदारी जी आहे एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आणि आपल्या टार्गेटचा देखील या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. तर त्या प्रकारे संयमी खेळी ज्या चेंडूवर जागा मिळेल रूम बनेल तो फटका तर आपल्याला नक्कीच एक्झिक्यूट करावा लागेल. आणि या ठिकाणी काय झालंय रॉंग सिलेक्शन होतं त्यामध्ये यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. आतापर्यंत 3 मोठे हादरे बसले आहेत आयकॉन 11 विक्रोळी संघाला. महाराष्ट्रातील पहिली सी सर्कल बाउंड्री असणारी लीग पद्धतीने खेळवली जाणारी स्पर्धा दोस्ती चषक 2024 साई गणेश मित्र मंडळ आयोजित. क्वार्टर फायनलचा दुसरा सामना यानंतरचा सेमीफायनलचा सामना होईल आणि त्यानंतर इंटर कांजूरचे 8 संघ आपण खेळताना पाहू. नवीन बॅटर मैदानात संजय. थोडासा बॅकफुटला नक्की आपल्याला संघ पाहायला मिळतोय आयकॉन 11 कारण आतापर्यंत 3 गडी माघारी परतलेत. धावसंख्या तर सकारात्मक आहे पण या ठिकाणी गडी माघारी परतलेत. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. लांब राहतोय चेंडू. पुन्हा एकदा पंच हात वर करतायत. वाईड बॉल येतोय. दुसरं षटक चालू आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या झाली आहे 12. पुन्हा एकदा बॅट तर जोरात फिरवली होती. कोणताही संपर्क होत नाहीये चेंडूचा बॅटशी आणि पुन्हा एक निर्धाव चेंडू आलाय.
पुन्हा एकदा रिसिव्ह खेळण्याचा प्रयत्न. सर तर नक्कीच या ठिकाणी डॉट बॉल येतोय. या ठिकाणी कमबॅक पाहायला मिळाले आपल्याला. सनी यांचं 2 निर्धाव चेंडू आलेत. बंटी गोलंदाजी मार्कवर बंटी पाहतोय आपण. पुन्हा एकदा संजय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतायत, संघर्ष करतायत. हवं तसं यश मिळत नाहीये, बॅटशी संपर्क होत नाहीये, फटके एक्झिक्यूट होत नाहीये. थोडा संयम दाखवावा लागेल. सर या अगोदरच्या चेंडूवर रन. डॉट बॉल आलाय. लगातार 3 डॉट बॉल आलेत. काहीच प्रेशर नक्कीच वाढेल आयकॉन 11 विक्रोळी संघावर. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची गाडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि स्कोअर कार्डवर धावा लागले त्या 12. आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 28 धावा. आयकॉन 11 विक्रोळी संघ, दोन्ही विक्रोळीचे संघ आहेत, मैदानात फाईट करतायत, संघर्ष करतायत. दोस्ती चषक 2024 वर आपलं नाव कोरण्यासाठी स्टेशन वाईजचे 8 संघ आज आपण खेळताना पाहिले. त्यामधून क्वार्टर फायनलचा हा दुसरा सामना आपण पाहतोय. बारा चेंडू 28 धावा जिंकण्यासाठी 14ची सरासरी आहे. दोस्ती चषक 2024. नवीन गोलंदाजी मार्कवर नितीन. स्टेप आउट होऊन कव्हर स्टेशनने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेच, फेकी केली आहे. तोपर्यंत आलेली ही 1 धाव. काहीच नक्कीच आता बांधून ठेवलंय गोलंदाजांनी. मोठा फटका आला नाहीये अजून. केवळ 1 चौकार आलाय पहिल्या षटकात. त्यानंतर संपूर्ण पकड मजबूत केली आहे. फ्रेंड्स रॉयल फ्रेंड्स संघ विक्रोळी संघाने या ठिकाणी 22 स्वरूपात 1 धाव येते. सुंदर गोलंदाजी नक्कीच म्हणावी लागेल. क्वार्टर फायनलच्या सामन्यात 40 धावांचं लक्ष करायचं होतं. थोडासा प्रेशर नक्कीच कमी होता गोलंदाजांवर, तोच इकडे आपल्याला दिसतोय. सुंदर गोलंदाजी होते. वाईड बॉल येलाय. दर्जेदार गोलंदाजी. हळूहळू आपली पकड नक्कीच मजबूत करतायत रॉयल फ्रेंड विक्रोळी संघ. साई गणेश मित्रमंडळ आयोजित दोस्ती चषक 2024. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एकदा वाईड बॉल येतोय. 16 धावा स्कोअर कार्डवर लागलेत. नक्कीच डगआउट मधनं आवाज येतोय. तो बाउंड्री आणि त्याची खरंच गरज आहे, कारण आतापर्यंत जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. क्वार्टर फायनलचा दुसरा सामना मैदानात रंगतोय. रॉयल फ्रेंड्स विक्रोळी विरुद्ध आयकॉन 11 विक्रोळी. पुन्हा एकदा स्टेप आउट आले. ते कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चूक कुठलीही करत नाहीये. क्षेत्ररक्षण सुरेख होतंय. गोलंदाजाला हवी तशी साथ नक्कीच मिळते क्षेत्ररक्षणाची. संत गतीने धावसंख्या पुढे जाते, पण मोठे प्रहार येणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला या ठिकाणी ड्राईव्ह केलाय. तिकडे देखील क्षेत्ररक्षक आहेत. हळूहळू पकड नक्कीच मजबूत होते रॉयल फ्रेंड्स संघाची या सामन्यावर.
पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका आणि मिस फील्ड होते आणि ज्याची आवश्यकता होती त्या चौकार आता आलाय. तर अजून शेवटचा चेंडू शिल्लक आहे. निर्णायक चेंडू असेल, जर का मोठा प्रहार आला तर मॅच मध्ये रंगत वाढेल अजून, नाहीतर काहीशी लांब अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल आयकॉन 11 विक्रोळी संघापासून. सात चेंडू आणि 18 धावा. निर्णायक चेंडू असेल. स्टेप आडून समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय, कुठली चुकी होत नाही, एक धाव येते आणि या ठिकाणी समीकरण आता आलंय 6 चेंडू आणि 17 धावा जिंकण्यासाठी आयकॉन 11 विक्रोळी संघाला. कोण जाणार सेमीफायनल मध्ये, येणारा षटक आपल्याला सांगेल. या अगोदरचा जो सामना झाला, जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असताना काय गोलंदाजी केली आहे, डिफेंड केलाय 7 धावा. क्षेत्ररक्षणाची तेवढी साथ देखील आपल्याला पाहायला मिळाली. दर्जेदार लढत. आई स्वराज गावदेवी कल्याण संघ सेमीफायनल फेरीत पहिला प्रवेश करणारा संघ ठरलाय. चला त्वरा करा. सात चेंडू आणि 17 धावा रोखण्यासाठी या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय निखिल. आणि या ठिकाणी पहिल्याच चेंडूवर झेल सुटतोय आणि 2 धावा देखील या ठिकाणी नक्कीच कंप्लीट केले आहेत. डेडिकेशन आपल्याला पाहायला मिळतंय, संघर्ष आपल्याला बघायला मिळतोय. रोख रुपये 1 लाख पारितोषिक असलेली स्पर्धा कांजूरमार्ग क्रीडा नगरीत दोस्ती चषक 2024 चा क्वार्टर फायनलचा आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानात. पाच चेंडू 15 धावा जिंकण्यासाठी दोन्ही विक्रोळीचे संघ मैदानात. पुन्हा एवढा कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय, मिसफील्ड नक्की होती पण या ठिकाणी मिसकम्युनिकेशन होत आहे आणि धाव बाद होत आहे संजय. पण याची नक्कीच गरज आहे कारण सामना काहीसा मोठा आहे. 1 धावाचं रूपांतर 2 धावांमध्ये करण्याच्या प्रयत्नात धावबा स्वरूपात संजय डगआउटच्या दिशेने. चार चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा हवेत त्या 14. विक्रम होईल का? 4 चेंडू मध्ये 4 षटकार पाहायला मिळतील का? काय घडेल? नवीन बॅटर मैदानात संकेत. 4 चेंडू 14 धावा म्हणजे एकूणतरी जर विचार केला तर 4 चौकारांची आवश्यकता 4 चेंडूवर. थोडीशी पकड मजबूत दिसते रॉयल फ्रेंड्स संघाची सामन्यावर, पण क्रिकेट आहे, काय होईल सांगता येत नाही. नक्कीच या ठिकाणी पंच वाईड बॉल येईल, वाचण्याचा प्रयत्न होतोय. 4 चेंडू 13 धावा. संकेत ठरेल का या मॅचचा हिरो? सूर्य कसा स्टेट ड्राइव्ह पॉवरफुल. वाह काय फटका खेळलाय, दर्जेदार, बहारदार, लाजवाब. मोक्याच्या क्षणी आलेला हा चौकार. 3 चेंडू आणि 9 धावा. संकेत नक्की क्षमता तर दिसते आहे, कौशल्य पण दिसत आहे, दबाव आहे. 3 चेंडू 9 धावा. पुन्हा त्या स्टेपॉडला 1 धाव घेणं गरजेचं आहे. हा सामना आता आलाय 2 चेंडू आणि 8 धावा. 2 मोठे प्रहार आणि सामना जिंकेल आयकॉन 11 विक्रोळी आणि 2 निर्धाव चेंडू या सिंगल चेंडू सामना जिंकेल रॉयल फ्रेंड विक्रोळी. सेमीफायनल सामन्यात विक्रोळीचा एक संघ नक्कीच जाणार, पण कोण जाणार? सर्व क्रिकेट रसिकांना विनंती असेल की रेलिंग्सवर कोणी हात ठेवू नका, पडद्यावर कोणी हात ठेवायचे नाहीत कृपया करून. पडद्यापासून थोडेसे लांब उभे राहा. 2 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. कुठलाही निर्णय आपल्यामुळे या ठिकाणी चुकीचा ठरणार नाही याची आपण नोंद घ्यायची आहे. जावे मैदानाच्या दिशेने 2 चेंडू 8 धावा. स्टेप आउट रेस फटका सुरेख खेळ पण तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी. रॉयल फ्रेंड्स चेंबूर
सर्व खेळाडूंचा चेहऱ्यावर एक स्मित हास्य आता आलंय. एक चेंडू आणि 7 धावा. औपचारिकता तर नक्की म्हणावी लागेल. एक चेंडू 7 धावा आणि या ठिकाणी सुरेख फटका. अगोदर जर का हा फटका आला असता तर नक्कीच काय तर चित्र बदललं असतं. आणि सेमीफायनल फेरीत प्रवेश करणारा स्टेशन वाईस मधील 8च्या दिवसातील दुसरा संघ रॉयल फ्रेंड विक्रोळी. थोड्याच वेळात सेमीफायनलचा सामना देखील या ठिकाणी होईल. आई स्वराज गावदेवी कल्याण आणि रॉयल फ्रेंड्स विक्रोळी दोन्ही संघांना विनंती असेल की शेक हँड केल्याशिवाय कोणीही जाऊ नये. आपली दोस्ती या ठिकाणी कायम टिकवायची आहे. शेक हँड केल्याशिवाय कोणीही जाणार नाही याची खात्री करा. आयकॉन 11 आपण शेक हँड केल्याशिवाय जायचं नाहीये. साई गणेश मित्रमंडळ आयोजित महाराष्ट्रातील पहिली सी सर्कल स्वरूपात लीग पद्धतीने खेळवण्यात येणारी बॉक्स क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय प्रशांतजी पवार आणि स्वर्गीय सनीप मोरे यांच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा पाहतोय. दोस्ती चषक 2024 पर्व तिसरे. रोख रुपये 1 लाख पारितोषिक असलेली स्पर्धा कांजूरमार्ग क्रीडा नगरीत सजली आहे.